अमरावती शहरातील कोडे मेडिकल कॉलेजजवळ असलेल्या तलावात रविवार 10 मे रोजी हृदयदायक घटना घडली। पिकनिकसाठी गेलेल्या मुला-मुलींमधील 4 जणांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। हे मुले-मुली अमरावती शहरातील कोल्हापुरी गेट परिसरातील एकाच कुटुंबातील 9 मुलं-मुली पिकनिक करण्यासाठी टिफिन घेऊन मार्डी रोडवरील कोडे कॉलेजजवळ असलेल्या तलावात परिसरात गेले होते। नातेवाईक नरेंद्र जोशी यांनी स्वतःच्या ऑटोने सर्वांना घटनास्थळी सोडले होते। ते तिथेच थांबले असता आम्ही तलावाकडे जाणार नाही, तुम्ही घरी जा बाबा असे सांगत मुलांनी वडिलांना परत पाठविले। जेवण झाल्यानंतर उन्हाळ्याच्या उकाड्यात तलावात अंघोळ करण्याचा मोह मुलांना आवरला नाही। एकामागून एक अशनी तलावात उड्या घेतल्या, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने 4 जणांचा बुडून मृत्यू झाला। मृतांमध्ये सोनाली नरेंद्र जोशी वय वर्ष 16, आदित्य नरेंद्र जोशी वय वर्ष 12, पायल बबलू पंडित वय वर्ष 21 आणि यश गजानन काकणे वय वर्ष 13 यांचा समावेश आहे। घटनेची माहिती मिळताच डीसीपी गणेश शिंदे, एसीपी शिवाजी बचाटे यांच्यासह पोलिसांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली। घटनेची माहिती समजताच नातेवाईक आणि परिसरातील शेकडो नागरिकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली। फ्रेझरपुरा हद्दीमध्ये गोळे कॉलेजच्या मागच्या बाजूला एक घातखेडा गाव आहे, त्या घातखेडाचा तलाव आहे। या तलावावर आज सकाळी 1:30 वाजताच्या सुमारास दुपारी एकाच कुटुंबातील सर्व मुलं 9 मुलं अशी डब्बा पार्टी करण्यासाठी गेलेली होती आणि त्याच्यापैकी मग ते डबा खाताना काही मुलं ती पाण्यात पोहायला गेली। एक गेल्यामुळे दुसरा गेला असं झालं आणि मग त्याच्यामध्ये आणखीन पुढे खोल गेले असता त्यांना बुडायला लागल्यामुळे त्यांनी एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु तरीसुद्धा त्या प्रयत्नात 4 मुलं ही मृत्युमुखी पडलेली आहेत। त्याच्यामध्ये एक सोनाली जोशी वय 16, आदित्य जोशी वय 12, पायल पंडित वय 21 आणि गजानन काकणे वय 13 असेच एकाच नातेसंबंधातील मुलं आहेत आणि बाकीची 5 मुलं त्यातून सुखरूप बाहेर आलेली आहेत। नंतर गावकऱ्यांच्या आणि DDRFच्या मदतीने त्यांना वाचवण्यात आलेलं आहे आणि मृतदेह सध्या इरविन हॉस्पिटल या ठिकाणी आणण्यात आलेले असून पुढील कारवाई फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी अंमलदार करत आहेत। घटनाक्रम कसा आहे? तुम्ही पालकांना विचारलं असेल, आपण कुठे गेले? पालकांना विचारलं तर त्यांच्यापैकी एकाच्या पालकांनीच त्यांना त्या ठिकाणी सोडलेलं होतं। त्यांच्या रिक्षासारख्या छोट्या वाहनामधून एकूण ती 8-9 मुलं त्यांना तिथे नेऊन सोडलं होतं आणि 4 वाजता त्यांचे वडील त्यांना परत नेण्यासाठी येणार होते, परंतु दरम्यानच्या काळात ही घटना घडलेली आहे। पिकनिक स्पॉट नसताना सुद्धा अशी म्हणजे लक्ष नाही, त्यांनी यूट्यूबवर कुठेतरी बघितलं अशा या स्पॉटवर डब्बा पार्टी करता येते, त्याच्यामुळे ती प्राथमिक माहिती आहे। पुढील तपास फ्रेझरपुराचे अधिकारी करतात।